आपल्या सर्वांचे या पवित्र, मंगलमय आणि दिव्य पुरुषोत्तम मास कथामालिकेत मनःपूर्वक स्वागत आहे. पुरुषोत्तम मास, ज्याला अधिक मास असेही म्हणतात, हा साधा महिना नाही, तर हा साक्षात भगवान श्रीकृष्ण यांना प्रिय असलेला महिना आहे. या महिन्यात केलेली पूजा, व्रत, दान, तप, जप, कथा, श्रवण आणि भक्ती अनेक पटीने फळ देतात. आज आपण ऐकणार आहोत अशीच एक दिव्य कथा, जी आपल्याला श्रद्धा, धैर्य आणि भगवंतावरील अखंड विश्वासाची शिकवण देते. फार पूर्वी एका समृद्ध राज्यावर राजा दृढधन्वा राज्य करीत होता. तो पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ होता. ज्याच्या राज्यात सुख, शांती, समृद्धी होती. प्रजा त्याच्यावर प्रेम करत होती. पण राजाच्या मनात एक खोल वेदना होत होती. त्याला अनेक वर्ष पुत्र प्राप्त होत नव्हता. राजा बाहेरून आनंदी दिसत असला तरी आतून तो खूप दुःखी होता. एके दिवशी महान ऋषी महर्षी वाल्मिकी राज्य दरबारात आले. राजाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. ऋषींनी राजाच्या चेहऱ्यावरील चिंता ओळखली आणि विचारले, हे राजन, तुझ्याकडे सर्व सुख असूनही तू इतका चिंतेत का आहेस? राजा नम्रपणे म्हणाला, हे महर्षी, माझ्या या दुःखाच्या पाठीमागे माझ्या पूर्वजन्माची एक विलक्षण कथा आहे. राजा म्हणाला, माझ्या मागील जन्मी मी एक गरीब सुदेव नावाचा ब्राह्मण होतो. माझी पत्नी अत्यंत पतिव्रता आणि धार्मिक होती. आम्ही दोघेही भगवान श्रीहरीचे निस्सीम भक्त होतो. आम्ही रोज पूजा, जप, व्रत आणि साधना करत असो. पण आमच्या जीवनात एक मोठे दुःख होते. आम्हाला संतान प्राप्ती नव्हती. वर्षानुवर्ष त्यांनी अनेक यज्ञ केले, दान केले, ऋषींची सेवा केली, पण पुत्र प्राप्ती झाली नाही. शेवटी त्यांनी वनात जाऊन फार कठोर तप करण्याचा निर्णय घेतला. सुदेव आणि त्यांची पत्नी दाट अरण्यात गेले. तिथे त्यांनी एक पवित्र स्थळ निवडले. ते रोज उपवास करीत, भगवंताचे नामस्मरण करत, ध्यानधारणा करत. उन्हाळ्याच्या प्रखर तापामध्ये ते पंचाग्नी साधन करत. पावसाळ्यात मुसळधार पावसात ते उभे राहून जप करत. हिवाळ्यात थंड पाण्यात उभे राहून तप करत. अनेक वर्षे अशीच तपश्चर्या चालू राहिली. त्यांच्या भक्तीने अखेर स्वर्गलोकही हादरला. एके दिवशी संपूर्ण वन दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. आकाशातून दिव्य सुगंध दरवळू लागला. शंखनाद झाला. गरुडावर आरूढ, 4 भुजा धारण केलेले, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले भगवान विष्णू साक्षात प्रगट झाले. हे दृश्य पाहून सुदेव आणि त्यांची पत्नी अश्रूंनी भारावून गेले. दोघांनी भगवंतांच्या चरणी लोटांगण घातले. सुदेव हात जोडून म्हणाला, हे देवादिदेव, हे करुणासागर, हे दीनानाथा, तुमच्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले. मी गरीब आहे, दुर्लभ आहे, पण तुमचा निस्सीम भक्त आहे. तुमच्या चरणाशिवाय मला दुसरा कसलाही आधार नाही. भगवान त्याच्या या भक्तीने अत्यंत प्रसन्न झाले. भगवान म्हणाले, हे सुदेवा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो. माग, तुला जे हवे असेल ते माग. सुदेव म्हणाला, प्रभू, मला एक सद्गुणी, तेजस्वी आणि धर्मशील पुत्र द्या. भगवान काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, ब्रह्मदेवाच्या लेखी तुला पुत्रयोग नाही. तू दुसरे कोणतेही वरदान माग. हे ऐकताच सुदेव कोसळला. त्याचे हृदय तुटले. त्याची पत्नी रडू लागली. ती म्हणाली, नाथ, धीर धरा. भगवान जे करतात ते आपल्या हितासाठीच करतात. पण सुदेवाचे दुःख असह्य होते. हे पाहून गरुडदेव यांचे हृदय द्रवले. ते भगवंतांना म्हणाले, हे प्रभू, हा तुमचा अनन्य भक्त आहे. याने आयुष्यभर तुमची सेवाच केलेली आहे. जर अशा भक्ताची तुम्ही इच्छा पूर्ण केली नाही तर भक्तांचा विश्वास कसा टिकेल? गरुड म्हणाले, तुम्ही भक्तवत्सल आहात. तुमच्या कृपाने अशक्यही शक्य होते. भगवान स्मित हास्य करीत म्हणाले, गरुडा, तुझी भक्तांवरील करुणा मला प्रिय आहे. तू स्वतः या ब्राह्मणाला वरदान दे. त्यानुसार गरुड देवाने सुदेवाला आशीर्वाद दिला. तुला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. सुदेव आणि त्याची पत्नी आनंदाने रडू लागले. काही काळानंतर सुदेवाच्या घरी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. तो अत्यंत बुद्धिमान, धर्मशील आणि भगवान भक्त होता. त्याच्या जन्माने घर आनंदाने भरून गेले.
सुदैवाने त्याचे नाव ठेवले धर्मवीर. भगवंताच्या कृपेने आणि पुरुषोत्तम मासातील भक्तीमुळे सुदैवाला पुढील जन्मी राजा दुर्योधनवा म्हणून जन्म मिळाला. चला तर आता ऐकूया अधिक मासाची दुसरी एक सुंदर आणि पौराणिक कथा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व महिन्यांमध्ये पुरुषोत्तम मास त्यांना सर्वात प्रिय आहे. या महिन्यात जर कोणी थोडी जरी आध्यात्मिक सेवा केली तर त्याला त्याचे अनेक पटीने फळ मिळते. आणि या पवित्र काळात जर तुम्ही दररोज आम्ही सांगितलेली कथा ऐकत असाल तर तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात आणि भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे. कारण ही कथा ऐकण्याची संधी सर्वांना मिळत नाही. तर यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. चला तर आजची पुढील कथा सुरू करूया. मागील भागात आपण ऐकले होते श्राद्धदेव मनूचा मुलगा श्रुद्युम्न जेव्हा वानप्रस्थ आश्रम स्वीकारतो तेव्हा श्राद्धदेव मनू पुढे संतती प्राप्तीबद्दल विचार करू लागतात आणि त्यासाठी तपस्या करू लागतात. त्यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर 100 वर्षे तपस्या केली. त्यांच्या भक्ती आणि तपस्येने देवता इतके प्रसन्न झाले की त्यांनी मनूंना स्वतःसारखे 10 पराक्रमी पुत्र दिले. श्राद्धदेव मनूची ही सर्व पुत्रे अत्यंत शूर आणि विनम्र होती. त्यापैकी एका मुलाचे नाव प्रशब्द किंवा पृषद्र होते. कुलगुरू वशिष्ठ ऋषींनी प्रशद्रला एक विशेष जबाबदारी दिली होती, ती म्हणजे राज्याच्या गायीचे रक्षण करणे. आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करत प्रशद्र दररोज रात्री हातात तलवार घेऊन वीरासनात बसायचा आणि हिंस्र प्राण्यांपासून गायीचे रक्षण करायचा. एका रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता. चोहोबाजूला काळे ढग दाटून आले होते. इतका प्रचंड अंधार होता की स्वतःचा हातही दिसत नव्हता. या अंधाराचा फायदा घेऊन एक वाघ गोशाळेत घुसला. तिथे झोपलेल्या गायींनी त्याला पाहिले आणि त्या अत्यंत घाबरून इकडे तिकडे धावू लागल्या. गायींची संख्या खूप जास्त असल्याने एका गायीला पकडणे वाघासाठी अवघड नव्हते. त्याने एका गायीला घट्ट पकडले. ती गाय वेदनेने जोराजोरात ओरडू लागली. गायीचा तो ओरडण्याचा आवाज ऐकून प्रशद्र आवाज ऐकताच लगेच धावत आला. त्याने आपली धारदार तलवार काढली आणि एका झटक्यात वाघ समजून वार केला, ज्यामुळे डोकं अंगापासून वेगळं झालं. पण दुर्दैवाने त्या घट्ट अंधारात प्रशद्रला दिसले नाही की ज्याचे डोकं कापले तो वाघ नव्हता तर ती एक गाय होती. त्याच्या त्या वाराने वाघाचा फक्त कान कापला गेला होता. त्यामुळे तो घाबरून तिथून पळून गेला. काही वेळानंतर जेव्हा प्रशद्रने नीट पाहिले तेव्हा त्याच्या हातात वाघाऐवजी गाय मारली गेली होती. हे पाहून त्याला अत्यंत दुःख आणि निराशा झाली. तो लगेच आपल्या गुरुजींकडे गेला आणि घडलेला प्रसंग सर्व गुरुजींना सांगितला. प्रशद्रकडून झालेली ही चूक पूर्णपणे अनपेक्षित आणि नकळत झाली होती. परंतु गोहत्येमुळे ऋषी वशिष्ठ अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी प्रशद्रला शाप दिला, या गायीचा वध केल्यामुळे तू पुढच्या जन्मात क्षत्रिय कुळात नव्हे तर शूद्र कुटुंबात जन्म घेशील. प्रशद्रने अत्यंत नम्रपणे गुरूंचा हा शाप स्वीकारला. त्यानंतर त्याने आपल्या सर्व इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवून ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. त्याने व्रत घेतले आणि सर्व सांसारिक जबाबदाऱ्या सोडून दिल्या. आता तो आपला संपूर्ण वेळ परमभक्त श्रीहरींच्या चिंतनात आणि स्मरणात घालवू लागला. शरीर चालवण्यासाठी जे काही मिळायचे त्यात तो समाधानी राहायचा. नाही मिळाले तरी तो आनंदी राहायचा. तो सर्व जीवांना समान दृष्टीने पाहायचा आणि कोणत्याही परिस्थितीत आपले मानसिक संतुलन गमावत नसे. त्याने पूर्णपणे भगवान वासुदेवाचा आश्रय घेतला होता आणि रोज त्यांचे भजन करायचा. अशा परिस्थितीत तो अवधूत बनून पृथ्वीवर फिरू लागला. अवधूत बनून त्याने आपले उर्वरित आयुष्य घालवले. पहा, जो माणूस नेहमी भगवंताचे ध्यान करतो आणि त्यांच्याच विचारात नम्र असतो त्याचे अंतःकरण आपोआप शुद्ध होते. तसेच प्रशद्रच्या बाबतीत झाले. एक दिवस त्याने जंगलात लागलेला भीषण वणवा म्हणजेच आग पाहिली. या संधीचा लाभ उठवत तो आगीत शिरला. तिथे त्याने आपल्या या भौतिक शरीराचा त्याग केला आणि शेवटी भगवंताच्या वैकुंठ धामात त्यांच्या अनंत निवासस्थानात
प्रवेश केला. त्याने पूर्णपणे भगवंताचा आश्रय घेतला, ज्यामुळे त्याला गुरूंच्या शापातूनही मुक्ती मिळाली. भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेऊन मनुष्य आपल्या पूर्वजन्माचा सर्व पापांपासून आणि गुन्ह्यांपासून मुक्त होतो. आजही अधिक मासाची गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची शिकवण देऊन जाते. तुम्हाला माहीत आहे का ती शिकवण कोणती आहे? माहीत असल्यास लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आणि हो, याआधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या पवित्र महिन्यात आम्ही तुम्हाला अशाच मधुर आणि पौराणिक कथा सांगत राहणार आहोत. चला तर मग परमेश्वर श्रीकृष्णांच्या चरणी सर्व काही विसरून आश्रय घेऊया. दीनभावानेच भगवंताची प्रार्थना केली जाते. श्रीरंग महाप्रभू म्हटले आहेत की या शरीराला फक्त हरिनामाचा ध्यास हवा. हरी हरी म्हणताना डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात. या नश्वर जगाची मला कोणतीही इच्छा नाही, फक्त तुझ्या चरणाची भक्ती हवी. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगितलेला आहे. ज्या वृक्षाची मुळे वरच्या बाजूला आणि फांद्या खालच्या बाजूला आहेत त्याला अश्वत्थ वृक्ष, संसार वृक्ष असे म्हणतात. वेद हे या वृक्षाची पाने आहेत आणि जो या वृक्षाला पूर्णपणे समजून घेतो तोच वेदांचा खरा ज्ञानी आहे. या वृक्षाच्या फांद्या निसर्गाच्या 3 गुणांनी सत्व, रज, तम वाढतात. इंद्रियांचे विषय हे या वृक्षाचे अंकुर आहेत. या वृक्षाची मुळे खाली मनुष्य लोकातही पसरलेली आहेत, जी कर्मबंधनांना जन्म देतात. या भौतिक जगात या वृक्षाचे खरे रूप, त्याचा आदी आणि अंत, त्याचा पाया समजणे कठीण आहे. म्हणून मनुष्याने विरक्त अनासक्तीच्या तीक्ष्ण शास्त्राने या समूळ मुळे असलेल्या संसार वृक्षाला कापून टाकले पाहिजे. त्यानंतर परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर मनुष्य पुन्हा या जन्मात परत येत नाही. तिथूनच या अनादी सृष्टीची सुरुवात आणि विस्तार झाला आहे. जे लोक खोट्या प्रतिष्ठेपासून, मोहापासून आणि कुसंगतीपासून मुक्त आहेत त्यांनी भौतिक इच्छा संपवल्या आहेत. जे सुख दुःखाच्या द्वंद्वातून मुक्त झाले आहेत आणि जे मोह सोडून परमात्म्याला शरण जातात तेच या शाश्वत परमपदाला पोचतात. तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या जगात 2 प्रकारचे पुरुष आहेत. एक आहे क्षर, दुसरे आहे अक्षर. भौतिक जगातील सर्व जीव क्षर आहेत आणि मुक्त आत्मे अक्षर आहेत. परंतु या दोघांपेक्षाही उत्तम असलेला पुरुष वेगळाच आहे, ज्याला परमात्मा म्हटले जाते. तोच 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालनपोषण करतो. कारण मी क्षर आणि अक्षर या दोन्हींच्या पलीकडे आहे आणि सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणूनच जगामध्ये आणि वेदांमध्ये मला पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. जो मनुष्य मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम म्हणून ओळखतो तो सर्व काही जाणतो आणि तोच माझी पूर्ण भावनेने भक्ती करतो. हे निष्पाप अर्जुना, माझा त्या परम धर्माला प्रकाश देण्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विजेची गरज नाही. जिथे पोचल्यावर जीव पुन्हा या भौतिक जगात परत येत नाही, तेच माझे परमधाम आहे. या जगात सर्व जीव हे माझेच सनातन अंश आहेत, परंतु ते मन आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याचप्रमाणे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना मन आणि इंद्रियांचे संस्कार सोबत घेऊन जातो. मूर्ख लोक हे समजू शकत नाहीत की जीव शरीर कसे सोडतो किंवा निसर्गाच्या गुणांच्या प्रभावानेच तो कशा प्रकारे भोग घेतो. परंतु ज्यांच्याकडे ज्ञानाचे डोळे आहेत ते हे सर्व स्पष्ट पाहू शकतात. प्रयत्न करणारे योगी आपल्या अंतःकरणात स्थित असलेल्या आत्म्याला पाहू शकतात, परंतु त्यांचे मन शुद्ध नाही. ते प्रयत्न करूनही हे समजू शकत नाहीत. सूर्याचा प्रकाश जो संपूर्ण जगाचा अंधकार नष्ट करतो, चंद्राचा प्रकाश आणि अग्नीची चमक माझी शक्ती आहे. मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या शक्तीने सर्व जीवांचे रक्षण करतो आणि मीच चंद्र बनून सर्व वनस्पतींना जीवन रस पोषण देतो. मीच सर्व जीवांचा
जीवांच्या शरीरात पाचन अग्नी होऊन प्राण आणि अपान वायूच्या सहाय्याने 4 प्रकारचे अन्न पचवतो. मीच सर्वांच्या हृदयात स्थित आहे. माझ्यामुळे स्मृती, ज्ञान आणि विस्मरण होते. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्याजोगता आहे. वेदांचा रचयिता आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. 5 इंद्रियासह या भौतिक निसर्गाशी मोठा संघर्ष करीत आहेत. ज्याप्रमाणे वारा, फुलांचा सुगंध हे वेदांचे सर्वात रहस्यमय ज्ञान मी तुला सांगितले आहे. जो कोणी याला समजून घेतो तो खरोखरच बुद्धिमान होतो आणि त्याचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग पूर्ण होतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील अध्यायासोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.